भाताचे वेगवेगळे प्रकार करतो आपण, तर असाच हा मसूर पुलाव अगदी मस्त चवीला छान अगदी लागतो. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. कोणतीही भाजी नको, आमटी नको, तसाच तुम्ही भात खाला चालेल. जे घरात अवेलेबल आहेत ते 1 वाटी तांदूळ, त्याच्यात 1 बटाटा आणि 1 गाजर घेतले. मसूर अर्धी वाटी धुवून स्वच्छ करून मी घातला. याच्यात परत एकदा आपण धुया आणि अर्ध्या तासासाठी हे आपल्याला मिश्रण भिजत ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला भात करायला घ्यायचा आहे. अगदी राईस हा छान होतो. हां, नक्की तुम्ही करून बघा. कढईत 2-3 चमचे मी तेल घेते. तेल थोडं जास्त घेतले. त्याच्यात जिरे मोहरी घालते आणि कढीपत्ता आणि तमालपत्र घालायचं आहे. आता कांदा घालूया आपण आणि कांदा थोडासा परतून झाला की आपल्याला तमालपत्र आणि कढीपत्ता घालायचा आहे. आत्ता आपण अर्ध्या तासानंतरचं हे बघतोय ना. मग आता तांदूळ आणि मसूर छान भिजलेले आहे. तर हे सर्व मिश्रण आता आपण घालून मस्त अगदी फिरवून घ्यायचं बरं का. थोडंसं मीठ घालून अगदी तांदूळ छान भाजला गेला पाहिजे. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं म्हणजे भात अतिशय सुंदर पुलाव होतो. हा मसाला जो आहे तो आपला छोले मसाला आहे परवाचा. तर छोले मसाल्यातली तुम्ही रेसिपी बघा. याच्यात हळद आणि लाल तिखट मी घातलेलं आहे. छोले मसाला अतिशय सुंदर होतो, तोच मसाला वापरायचा याच्यात म्हणजे भात खूप छान होतो. आता गरमच पाणी घालायचं आहे आपल्याला, गार पाणी अजिबात घालायचं नाही. आणि आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. थोडंसं गॅस मी कमी केला आहे. मध्ये मी बघते भात शिजला आहे काय, तर अगदी शिजला आहे असं वाटत नाही थोडासा. त्यानंतर मी अजून 10 मिनटं गॅसवर ठेवलेलं आहे. 10 मिनटानंतर आपला छान भात झालेला आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता मसूर राईस आहे ना, तर इतका सुंदर लागतो चवीला आहे. अगदी भन्नाट रेसिपी झालेली आहे. तुम्ही नक्की करून खाऊन बघा आणि मला कमेंट करा.